ಸಿಎ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಉತ್ತೀರ್ಣರಾದ ಶ್ರದ್ಧಾ ಬಾಗವಾಲೆ ಅವರನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು. ಭಾಲ್ಕಿ ತಾಲೂಕಿನ ತೂಗಾಂಗ್ ಹಲಸಿಯ ಲಖಂಗಾವೆ ಕುಟುಂಬ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮದ ವತಿಯಿಂದ ಹನುಮಾನ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು. ಶ್ರದ್ಧಾ ಬಾಗ್ವಾಲೆ ಅವರ ಸ್ಥಳೀಯ ಗ್ರಾಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಹಲ್ಸಿ ಮತ್ತು ಅವರ ತಾಯಿಯ ಚಿಕ್ಕಪ್ಪನ ಹಳ್ಳಿಯಾದ ಕರ್ನಾಟಕದ ತುಗಾಂಗ್ ಹಲ್ಸಿಯಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದರು. ಮಾರುತಿ ಲಕ್ಕಣಗಾವೆ ಮಹಾದೇವ ಲಕ್ಕಣಗಾವೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಲಖನಗಾನ್ವ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮದ ನಾಗರಿಕರಾದ ಶ್ರದ್ಧಾ ಬಾಗವಾಲ ಅವರನ್ನು ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸರಪಂಚ ಸವಿತಾ ಸತೀಶ ಪಿಚರುತೆ, ಗ್ರಾ. ಪಂ. ಸದಸ್ಯ ದಗದು ಸೂರ್ಯವಂಶಿ ಸುರೇಶ ನೆಲವಡೆ, ವಸಂತರಾವ್, ಬಾಲಾಜಿ ಪಾಡ್ಗೆ, ವಸಂತ ಚವನಪುರಗೆ, ಮುನ್ನಾ, ಶಿವಾಜಿ ಅದ್ಬೋಲೆ, ವೆಂಕಟರಾವ್ ಘೋರವಾಡೆ, ಮಕ್ಬುಲ್ ಪಟೇಲ್, ಬಾಳಾಸಾಹೇಬ ಗಾಜರೆ, ಅನಂತ ಕದಂ, ದಿಗಂಬರ, ಕಮಲಕಾರ, ಮುಜಾವರ, ಸಂತೋಷ ಗಾಜರೆ, ಆನಂದ ಲಖಂಗಾವೆ, ಕೇಶವ ಕಲ್ಬೋನೆ, ಸಂಜೀವ್ ಘೋರವಾಡೆ, ಪ್ರತಾಪ ಪಾಟೀಲ, ಶಿವಾಜಿ ನೆಲವಾಡೆ, ಹೀರಾಸಿಂಗ್ ಬೋಯಿ, ಪತ್ರಕರ್ತ ದತ್ತಾತ್ರೇಯ, ಗ್ರಾಮದ ಹಲಸಿ ಮತ್ತು ತುಗಾನ್ವ ಭಾಗದ ನಾಗರಿಕರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. यानंतर श्री सुधाकर बसुरे. कारण सीए बनणं साधी गोष्ट नाहीये. एका झटक्यामध्ये आपल्याला 4 विषय काढावे लागतात. 4 विषयातला एकही विषय जर राहिला तर पुन्हा ते 4 विषय पुन्हा द्यावे लागतात. निघालेले 3 देखील पुन्हा द्यावे लागतात. आणि हे याची तयारी करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. मी माझ्या मुलीला पाहिलेलं आहे. रात्री 3-3 वाजेपर्यंत ती अभ्यास करते. तिचे एवढे मोठे पुस्तक आहेत. मी शिक्षक झालो पण तेवढी मोठी पुस्तकं मी कधीच वाचले नाही. ते तिला अभ्यासासाठी आहे. मी आज त्यांच्या वडिलांना मी धन्यवाद देतो. तुम्ही तुमच्या मुलीला सीए कसं हे केला ते तुमच्या डोक्यात कसा प्रकाश पडला तुम्हाला कोण सांगितलं. हे कारभार 70% कारभार एक इंजिनियर आणि एक सीए. इंजिनियर आपल्या पेनानं बिल लिहितंय. हे इंजिनियर बिल कसं लिहिलं त्याची परीक्षा कोण करतात. सीए करतात. हे जगाचं जितकं बी कारभार आहे. तुम्ही जे शेताला माल घेऊन जाता आडतला त्या आडतवाला बी सीए पैसे जाऊन साहेब माझं काहीतरी बिल करा माझं असं सगळं ते सीएचं विषय जगच वेगळा आहे. सीए म्हणजे ना हे IAS IPSच्या सेकंड दर्जामधील सीए. तालुक्याला जिल्ह्याला एक माणूस सीए होतो. ते आज हलसीची कुमारी श्रद्धा आज झाले म्हणजे त्या भागाचं भाग्य मी आज उजळलं असं समजतो. एक कोर्स केला त्या कोर्सामध्ये तिचे नाव नोंदणी झालं. तशीच तिला पुढे यश प्राप्त झालं. तशीच ते पुढे पुणे येथे जाऊन आपल्या मामापाशी शिक्षण घेतले. आणि खरंच त्या आईवडिलांचं कौतुक करावं. रात्रंदिवस काबाड कष्ट करून त्या मुलींना शिकवलेलं आहे आणि मुलीनं प्रगती करून पुढे गेलेलं आहे. याची जाण ठेवा. आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिक्षणासाठी चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये ठेवतात. चांगल्या चांगल्या शाळेमध्ये ठेवतात. तुम्हाला बूट सॉक्स इन्सेट करून सगळे कपडे आपण शिकलं पाहिजे. आपल्या आई वडिलांचं काहीतरी देणं आहे. आपल्या गावाचं काहीतरी देणं आहे. या गोष्टीचा विचार करून आपण चांगल्या पद्धतीने शिकून आपलं नाव आपल्या वडिलांचं नाव करावं. जसं श्रद्धाचं गाव हलसी राहते तुगामध्ये मामाच्या आणि गावचं नाव हलसीचं पण झालं तुगावचं पण झालं. मामाचंही नाव लौकिक झालं आई वडिलाचंही झालं. एक शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेली एक मुलगी आज सीए याच्यामध्ये जाते म्हणजे आता सरांनी सांगितले सीए पद हे असं आहे. अकाउंट चार्टर्ड म्हणजे एकदम नमगर एक पोस्ट आहे. पैशाचं त्यांना एक पूर्ण तसं नाही केलंय. तुला सीए करायचंय तुला कॉमर्स करायचं ना ठीक आहे तू कर. तुला जे काही लागेल ते मी तुला पुरवठा करेन आणि तुला देईल. तर माझ्या आई बाबांनी माझ्यासाठी खूप कष्ट करून माझ्यासाठी पैशांची अरेंजमेंट केली. खूप खूप आभार व्यक्त करते.
माझी सर्व पालकांना एक विनंती आहे की आपल्या समाजाची एक धारणा असते की मुलगी ही आपल्या एक बापाच्या खांद्यावरचं ओझं असते, तिचं लग्न केलं की बापाच्या खांद्यावरचं ओझं संपलं. ही पूर्ण चुकीची धारणा आहे. तुम्ही तुमची मुलगी शिकत असेल तर तिला शिकण्याची एक संधी दिली पाहिजे, जी करून ती पुढे चालेल, तुमचं पण नाव मोठं करेल आणि तिचं जिथे लग्न होईल त्या घरचं पण नाव मोठं करेल. तर माझी सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलींना तिचा इंटरेस्ट कशामध्ये, ती काय शिकणार आहे हे तिला शिकवावं आणि तिचं म्हणजे तिच्यासोबत तुमचं पण नाव मोठं करून देईल ती. हे फक्त तुम्ही तिला सपोर्ट करा. माझ्या पप्पांनी असं नाही की ठीक आहे मी फेल झाले, फर्स्ट टाइम मी पण फेल झाले होते, की असं नाही की ठीक आहे आता मी स्टार्ट केले लगेच पास झाले, पण माझ्या पप्पांनी मला सपोर्ट केला. ठीक आहे या वेळेस झालं ना, नेक्स्ट टाइम होईल. आणि मी जेव्हा अभ्यास करायला लागायचे तेव्हा माझ्यापेक्षा जास्त माझ्या पप्पांना टेन्शन असायचं की कसं होईल काय नाही. 12-12 तास मी अभ्यास करायचे, तेव्हा माझ्या भैयांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे पुण्यामध्ये.